आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. कात्रज घाट परिसरात संभाव्य घातपाताचा मोठा कट उधळण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले असून एका सराईत आरोपीकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली. कात्रज येथील गंधर्व लॉन्ससमोरील रतन मोटर्सजवळ कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित इसम अग्निशस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयिताचा शोध घेतला असता लक्ष्मण दगडू कचरे, वय 22 वर्षे, राहणार कात्रज, पुणे हा इसम ताब्यात घेण्यात आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 50,000 रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तात्काळ शस्त्रसामग्री जप्त करत आरोपीला अटक केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 101/2026 नोंदवण्यात आला असून भारतीय हत्यार अधिनियम कलम 3 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत. सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमुडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे.